पाणी गार आहे का? पोहायची इच्छा झाली आहे का? किती वेळ लागेल त्या बॉडीला? कुठे जेवण करत जायचं आणि आज तुला पार्टी द्यावं लागेल बरं का. कसली पार्टी? लय दिवसात तू आलाय कोल्हापूरहून, आज संध्याकाळी पार्टी पाहिजे मला. ह्याला का करू की? बस बस इथं बस झालं 5 मिनिटं जाऊ लगेच. वर बस वर बस. आताची आठवण झाली होय तिला. आय लव्ह यू म्हणा गेला कसा गुरुती लावला तुला. हो फार मिसकाल लावली होती मला. जाऊन दे वरती झालं लग्न. पण आता एक काम कर, तू बी लग्न कर. काय झालंय तुझ्या आईचं लय हाल होते तर आता मग तू काय एकदा गेलं 3-3 वर्ष कोल्हापूर येत नाही लागा कामावून लागा. मला तिला लय आवडत होती. अरे आवडत होती पण ती जरा जाप ना. आता काय तिला करतो सांगायच्या वेळेस बसलं ग बस. एकदा मार खाल्ला की सोडून दिलं प्रेम आणि प्रेम सगळं. पुन्हा डेअरिंग केली का मग पुन्हा तुझ्याकडे ती बघायची पण तुझ्या दाढीच झालं नाही. जाऊन दे मूर्ती आता लग्न कर. नाही तर तिचं नादी लागून जर राहिला ना कोचिन बॉफी साधू फिदू. तिला झाले 3 लेकरं आता ती संसारात तिच्या गुंतली. अरो देवा. त्यामुळे तू काय कर, चल आता आपण काय करू, जवारी करून येऊ. तेवढे पैसे मिळतील मग करू कोणाची? अरे ती नाना नाही का ती खाल्ल्या हिचा ते जवारी 10-5 टिकी माहिती मला या तुम्हाला देतो 200-400 रुपये. चला पैसे तरी मिळतील ना? पैसे घेऊ त्याच्याकडून ठिक उचलून आणू जवारीचे. एखादा अजून एक एअरपोर्ट करून घालला तर त्याला बी घेऊन जाऊ. चला चल अजून एक जणाला बोलवायचं का? हो बोलू घे की. कुणाला ह्याला बोलवायचं का? भाऊजाला बोलवायचं का? भाऊजाला बोला बोला. भाऊजाने काम करायचं. आपण काय करू गावात एक 7:30 आहे पण होती. कोण माहिती ना गजा. गजाला फोन लावतो मी. लाव येईन. त्याला काही काम नसतं. हॅलो अय 7:30 नाही लागा रामराम म्हणतोय लागा गजा. अरे ती सागर नाही का ती जवारी काढा जायचंय. 500 रुपये रोख 1,500 देतो म्हणलाय. जवारी होय जवारी काय 3-4 टिकी होणार आहे. 4-5 टिकी 1,500 देतो म्हणलाय. तुला 500 मला 500 आणि ह्याला 500. बरं हा ये हा राहणार आम्ही उभा. चल ये. पैसे घ्यायचे ना तुला. आता काम झालंय. आता मला पैसे द्या 500 रुपये जाऊ दे. आता 500 रुपये जर तुम्हाला द्यायचं गजू भाऊ म्हणल्यावर माझं पटांगण होईन राव. जमीन निकावं लागेल. एकदम 5 ठिकी जवारी झाली ना ती 500 रुपये मागते मशीनवालं. 100 रुपयाला ठीक आहे राव. डिझेल असलं माग झालंय ती म्हणतंय आणि तुम्ही 500 मागितल्यावर मला राहिलं काय? सागर दादा बोला की. 500 म्हणजे काही जास्त मागितलेलं नाहीत मी. मला पटलं तर होय म्हणा नाही तर नाही म्हणा. मी आपलं अमरकड माझ्या दोस्ताकडे मी देईन 150 रुपये देईन बघा. ह्याच्या पुढे मी पैसे काय त्याच्याला देणार रुपये देऊ नका. मला 500 बोलायला मी त्याच्या गचूला धरून पैसे घेतो 500. नाही मी तुम्हाला 150 रुपये देणार गाड्या. मला काय परवडायचं त्या मशीनवाल्याला द्यावं लागतात पैसे. ती जवारी झाली एवढी तुम्हाला जर द्यायचं म्हणलं तर मी खायला पियाला घालायचं काय लेकरा बाळांना. तुम्ही अमरकडे द्या बरं का पैसे. यांच्याकडे नका देऊ. आपलं पैसे देते गाजा भाऊकडे तुम्ही. आमरकडे काय देऊ नका. शग्गाच्या भाऊकडं लगा ही असली 7:30 उठीत ना 500 रुपये मी देत नसतो. मी ते माझ्या दोस्ताकडे देणार आहे अमरकडे. मी 150 रुपये देईन नाही तर ते अमर तुम्हाला 500 देईन नाही तर 1000 मी तुम्हाला देत नसतो पैसे. तू मला रुपया देऊ नको सागर दादा. मी त्या अमरच्या गचूला धरून 500 घेतो. त्याने बोली केली 500 रुपयाची. तिकडे अमरकडनं घ्या नाही तर कुणाकडनं घ्या. मी अमरला 150 रुपये देणार. अरे रुपये देऊ नको मला. एक चाललो नको देऊ. तसं बोंबलो नको. अजून 50 वाढून घे पण तसं नको वरडू बाबा. सागर दादा बोला की गजा काय गेलं बोंबलत पळत. ती 500 मागताय राव. ती काय तुम्ही राव असलं काय खरंय. बरं जाऊ दे किती द्यायचं.
मी त्याला 150 रुपये देईन बुवा, त्याच्या पुढे नाही देणार मी. द्या 150 रुपये आम्हाला हे बरं ना 150 रुपये बरं आहे, बरं आहे. हाताने 50 तुला 50 मला तिला 50. 50 रुपये राव, इतकं लय झालं ती सुद्धा. अरे मला माहिती बाबा शेतकऱ्याची परिस्थिती कशी झाली ती मी ज्वारी तरी आहे का अमरला का इतकीला का? मी बघितलंय मला मान्य आहे बाबा 150 रुपये ती का फुकट करून 150 देतो बुवा, 500 नाही रे जाऊ मिळायचं. दे, मला सुद्धा 500 कोण द्याय नाही आता. 150 देऊन टाक आणि जाऊ दिवशी मिटून आम्हाला कळतं ना तुमची चालतं बुवा, 150 देतो म्हणलं. चालतं, चालतं. 500 काय देणार नाही मी. 150 रुपये पण माझ्यापाशी बी आता आहेत का नाही काय माहितीला का? असलं तर बघ 100 एक दी 50 उद्या दी सकाळ आयला 100 निघल्यात गाड्या, पण म्हणलं 200 तर पण 50 माघारी मला देतो ना तू. देतो तुला माघारी मी हा, आणून चालतं. देतो तुला का ला काय लागा एवढंच आहेत, पुन्हा माझं 50 पंचायत होईल आणून देणार लागा, तुला एक एवढी ही नाही का लगा उद्याच्याला पाडवा आला, लेकरा बाळांना लागा काय गाठ्या फिट्या आणून दिला का? 50 दी आणि माघारी थोड्या वेळ बरं जाऊ का आम्ही लगा काय लागा तुम्ही माझं 50 बी घेऊन नाही, चालला नाही, लागा काय लागा जातो बरं का गावला गाड्या गोळ्या अमरनी बी लागा ही. कटाळा आला बरं का जाऊन दे एवढंच 50 झालं काय बोंबलं फिरून कुठलं 50 आला सांग बरं अमर भाऊ एक माझी लई मोठी नड आहे. कशी नड आईला दोस्तासाठी नड दोस्ता सांगायचं डायरेक्ट दोस्ता सांगायचं कधी बी ए चल बाबा मला ही पाहिजे म्हणून आणि दोस्त तुझ्यासाठी कुठनं बी आणून देणार हा. माझी आई जरा आजारी आहे, मला पैशाची लई नड आहे. मावशी आजारी असतात मला माहिती गेला का ठेव, काळजी करू नको किती पैसे पाहिजे तुला मला आता 300 रुपये पाहिजे. 300 का तुझं आता आपल्याला दोघांना 50-100 मिळत तर मालकाचं जर आपल्याला 50 द्यायचे माझ्या ते देऊ नको तू 200 रुपये घे मी अजून 300 रुपये माझ्याकडे आहेत तुला 500 देतो पण मावशीला गोड्याने नीट नीट करायचे आपण काय अजून कष्ट करू अजून लढू काय ती आई वडील मावशी काका वडील कोण असेल ना ती म्हणून आपण आज आहे आणि त्यांचं काम केलं त्यांचं कष्ट केलं आपण ना त्यांना चांगलं सांभाळलं ना स्वर्गात आपल्याला जागा द्यावा काय त्यामुळे आपण त्यांना समजायला त्यांच्या पायातच सगळं देव येतं 500 रुपये घे काय त्याची काळजी करू नको तू काय त्याला मी देतो का देते कालवा करीन आता मी जातो त्याच्याकडे त्याला जरा समजून सांगतो त्याचं डोकं जरा गरम आहे मालकाला कशी काय ते बॉम्बाला होते तो बॉम्बाला तू होता की वाटते तुम्हाला मालक मला बॉम्बाला पण लई ओरडत होता. असू दे मी देत पैसे तू घे पैसे आणि जा माझ्याकडे तू जा मी जातो घरी. हो, जातो हा. करतो ए नासक्या काय? का रे बाबा आपण इथं काय करतोय तू? काय करतो म्हणजे खेकडे धरतोय मी खेकडे धरतोय म्हणजे काय करतोय हे खेकडे धरायचे? हा काय करतो खेकडे धर? काय? टाक खेकडा कुठे धरलायचे? टाक खेकडा मला. मग ही काय खेकडं ते काय ही काय गालवर बोट ह्यात बोट घाल घाल ना बोट काय ती टाकून दे तिकडे, टाकून दे. अरे, नासक्या इकडं काय काम आहे अरे, तू काय काम करतो तुझं इथं? कशाला आलाय? अरे मी इथं कामाला आलतो ज्वारी करायला जेवारी करा मग खेकडा कशाला धरायला आला इथं मग? मग ते राग रागावलं मला पैसे दिले त्याने 500 रुपये अरे बहिणीची इस्टेटची खाल्ली भाजून पोळी तो कधी का वहिनीला किती का साडी तोळी ए पनवती परत विषय काढला काय तो आता परत विषय काढला का म्हणजे मला कळलं की सगळं त्या आमरेने वसला डबा सगळा आमच्या भांडणावर भांडण लावून दिलं तर हा? तो एक लागला काय अरे दोघांची खाल्ली तो भाजून पोळी कधी केली का त्याला साडी चोळी हा? खपुरडिया हा? तुला काय करायचं रे कोण? अरे पचत नसतं खाल्लेलं पचत सगळ्याच्या नसतं ठोक्यातच हा. पडत आहे, हो. योग दगड. हाणू नको हाणू नको हा? माझ्याकडे हाय तो गुड तुला काय हा. करायचं इथं तुला काय काय करते हे खेकडा अंगावर सोडून हे लागला सांगाय मला. माझं किती आणि 4-10 खेकडं सापडलं असतं तुला कमी पडतो रे पचाल घे 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 अजून घे साडेसती लागला खप खपुरड्या इकडं आला तुला बहिणीचं पूर्ण नाही तुला आणि तुला खेकडा पुरता नाही तुला तुला हा? आधीच- तुला उचलून टाकायचं खडका इथं आला काय तू आता काय मला बोलायला केलं मी काय केलं हा? काय तू केलं? कसं काय इथं राहत आलाय कसं काय आलं म्हणजे हा? हा? मी बघायला आलोय नेमकं कोण काय करतंय माझ्या तलावात कोण काय करतंय कोण मासे धरतोय तुला कोण काय कुठं निमंत्रण करतंय. पत्रिका पटली होती काय माझ्याकडे तलावात ये म्हणून माझ्या तलावात निमंत्रण देणार तू कोण ही आलं 7:30 बोल मग तुझा आणि काय राहील तर त्याला बोलून घेतलं तो हा. माझ्याकडे सोडला
ती इतकी पनवती म्हणतो हा? हं? तिथं मालकापाशी बडबड केलं त्या मालकाने एक रुपया दिला नाही मला आवाज करू नको, 500 रुपये तो बोली केली. ए, पैशाचे एक शब्द बोललो नाही मी भाऊच्या पैसे शब्द बोलला नाही अजिबात. कुत्र्यावानी काम केलंय भाऊच्या, मी याच्याकडे कुत्र्यासारखं आता जेवारीचं काम केलंय मी. ही शेवट हे ह्याचं नाव सांगितलं कुत्रा आहे म्हणून मग कुत्र्यासारखं काम केलं, कुत्र्यावानी. हाड कुत्रा तू माग मग कुत्रा आहे खरंय, म्हणलं. खरंय, खरंय. हो माग हाड कुत्रा आहे मग कुत्रा आहे म्हणलं तू. काय करतं, कष्ट कोण- केलंय. कोण म्हणलं आणि कुत्रा मला आहे मग? म्हणतोय तू हा? खेकडे कशाला गोळा केलं ते खेकडा ही म्हणा, खेकडा पाहिजे औषधाला. हे नव्हतं पा म्हणलं. तू म्हणला औषध चोळायचा, खेकडा मागे चोळायचा आहे म्हण. खेकडा ते टाकून जा तुला खेकडा पाहिजे टाकून जा, जा. तुला कमी पडत होता जा, टाकून येतं. पळ जा. जेता टाकून जा हा, बोल कशाला ते येड्यात नाद लागलाय तू हा, काय तिला शेण नाही व्हय. अरे तो गेले बस भांडण लावून ना याच गुन्हा जायला का ते आंबे त्यो म्हणायचं तुम्ही भांडणं लावली म्हणून हम्म. काय असतं माहिती हा. कसं हा येड त्यांना नाद लागू त्याला आलं चांगलं चांगलं म्हणायचं त्याला गोड बोलून आपण टोपी घालू त्याला गोड बोलून टोपी मी म्हणतो चक्र मी अरे काय म्हणता, मला बी कळतंय, भीतीला बी कान असतं रे. आवला 7.5. अरे देवासारखा माणूस आहे म्हणलं देव आहे देव माझ्या अरे मी देवच आहे. हा, देव हा. आहे, देव. कधी भाऊ? हा. आता सगून आता भेटल्या होत्या हा. मग त्याच्याकडे दिलं पैसे तुझे आज तिच्याकडे कशाला दिलंय? मग कुणाकडे देऊ हा? तिच्याकडे दिल्या ती म्हणली मला खर्च कमीत म्हणली देऊन टाकत तिला 500 रुपये दिले मी त्या आताची कुठेतरी पेटवा आणि परत गेला का तो मिटले कुठतरी तर. आता म्हणली लागा आम्हाला 500 रुपये उष्ण दे मी आम्हाला उष्ण देण्यापासून भावाच देतो ती मला घेऊन दे पैसे, तू घेऊन दे पैसे तिच्याकडून मला. अरे एका बापाने एका आई बापाने लेकरं लागा. बहिणीला दिलं का तुला दिलं का काय सारखं झालं की आणि तुझा तू देवच आहे का बहिणीच्या देवाऱ्याचा निवत खाणारा अरे किती हाणलंय तुम्ही, होता का नाही? किती हाणलंय मला. बहिणीच्या देवाऱ्याचा निवत खाणारा देव आहे तू देव हा. खरंय, खरंय. हाय अरे का नाही पण देव मी तू? काय म्हणतोय, मी तुला त्या चांगलं मी म्हणतोय काम का? करणार हा. आणि त्या बहिणीकडे पैसे द्या, तू कोण? हं? हो का अरे तुला चांगलं म्हणतोय आम्ही ती म्हणली माझा देवासारखा भाऊ आहे म्हणली हा. त्याला ओवाळलं सकाळी म्हणली. वाळलं. तिचा काय संबंध पैसे घ्यायचा माझ्या कामाचं? मग तिच्या देवाऱ्याचा निवत हा? खायचा काय संबंध उतार्या हे साथी असरा उतार्या म्हणल्यावर हा? ए, अरे आपल्याला देवासारखा माणूस आहे आपल्याला हं? भाऊजीला उतारा म्हणलं का जमून सांग बरं अरे भूतावळ्यातला भूत आहे की भूत? अरे मी देव म्हणतो ना का तुम्हाला बुद्धी विचारला काय ए, भाऊजा हं? चल आपलं तू तुझ्या बहिणीकडून घे जा बाबा आम्हाला काय करायचं? बहीण बाबा मोठं भूत आहे की माझं पैसे दे आणून. सतीनं जावा, जा बहिणीकडून घे जा 7.5. पनवती उतार्यांनो. हाड हाड कुत्र्या जा ए पनवती, ए 7.5. आईला त्या मावशी इथं बसलेत काय गजाबिले आपल्याकडे येतोय ना त्या मावशालाच फुगवतो आणि गजाच्या घरीच लावतो मी त्याला मावशीकडे जातो आता तुला हुडकत होतो मी ए कामला मावशी किती हुडकला का तुला का तुझ्या घरी गेलतो कशाला सून म्हणली मी मला सुनल तुझी विचारलो हा आयला तुझी सासू कुठे गेला असेल बोमला हिंडायला हा जाऊ दे मरुदी अगं काम काय होतं माहिती का मी गेलो इशीत आता हा इशीत बसल्यावर गजे आला तिथं हा गजे आला की म्हणला कमळा मावशीला पैसे बुडवूया हा अरे देवा मी तर घेतलं हाणून हा हा आणि म्हणलं ही मावशी तर किती गरीब आहे हा सगळं देवाधर्माचं करते ही पैसे बुडवते म्हणती हा मला तर रागच आला हा म्हणलं आता मावशीला जाऊन सांगितल्याशिवाय काय खरं नाही आता मी आता कधी त्याला काळा का गोरा कसला हाय बघितला नाही आणि मी कशाला पैसे बुडवू त्याचं घेतलं तर नाही ना तू नाही नाही अजिबात मग नाही मी त्या सगळ्या माणसात म्हणलो तिथं की कमला मावशी आपली असली करणार नाही 1 रुपया कोणाचा बुडवणार मग नाही नाही तर काय तर ती आहे ना दलिंद्र हा त्याच्या निवड दलिंद्र आहे दलिंद्र नाही मग मी दलिंद्राचा नीटच करीत असते कवा नीट करायची हा. तू भांडायचा त्याच्या घरी जाई ना आता लगेच लगेच आणि मावशे तू बी नीट समजून राहा बरं का तिला वाईट आहे या बरं बरं नाही तर उगं नाही ती कुठं ना आणि एक करा माझं नाव सांग नका नाही. नाही तर माझ्या सारख्या गरीबाला तुम्ही त्याचा दान आला नाही 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 जाऊ भांडायचं त्या घरी बरं. बरं चालतंय जाऊ जाऊ आणि माझं नाव सांग नका जाऊ जाऊ मी त्याच्यामुळे चालतो इकडं असं वय गजा आता मावशी तर गेली गजा तुझं नाही पटाकन केलं तर नावाचं अमरच नाही अमरलं नाव ठेवतो वय ए ताये, काय रे गजा? ए बाहेर जरा. ताये, काय रे मला गजा? पाया पडायचंय तुझ्या. अरे काय रे?
नाही पडायचे मोठे अरे बहीण. दम इकडून कुठून दिवस उगवला इकडून का इकडून अरे मोठी बहीण आहे ताई, मला माझ्या मनात आलंय पाया पडायचे मोठ्या बहिणीच्या. मला पाया पडू दे आता. अरे हा बाबा पडू दे मला थांब, पाय. थांब, थांब. पाया पडू दे बाय थांब, काय थांब, थांब, थांब. होय रे गजा, हा बोलताय. तुझा प्लेन काहीतरी दिसतोय मला. तू का एवढा लय गुढीला आलाय? तुला पैसा पाणी पाहिजेत काय माझ्याकडनं? ए ताई, अरे मोठी बहीण आहे, पाया पडलं म्हणून काय झालं? गुढी द्यायचं, बहीण भाऊ गुढी असतातच ना. कसं तुला गुढीत आणायचंय? तुझं गुण आहे का चांगलं? तुझ्या गुणाने तसं वाटूला केलंय. तुझा दिसतोय चेहरा चांगला, पण तुझा मनातलं लय गदाळ आहे तू मनाने. अरे ताई, बाप आलता स्वप्नात आपला. होय रे, तुला आपला बापाने वर बोलिवलंय काय? बघ 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 ताईचं बोलणं. म्हणजे मी मरावून तू माझी धनदौलत खावा काय महाग राहिलेली, त्याची वाट बघते काय तू? मला म्हणतोय तू मरायचं, मी मरून तू माझी जमीन घ्यायचीन का? अरे दलिंद्र्या, तुझ्या जवळ का आहे र मला जमीन द्यायला? तू देशील का मला जमीन? तो कवा मला बघितलाय तेव्हा माझ्या लेकरांना का बायको नवऱ्याला का मला माझ्या कवा सासूला वारभर कापड घेतलं नाही का, लुगडं घेतलं नाही? हा, आणि तुम्हाला एवढी मोठी इस्टेट द्यायचं आहे का? अरे ताई, माझा मेहुणा आला तर तो घरात मटणाचं पातेलं गज भरलेलं तो दार लावून खाल्लं. हा. आणि तुला लय सासूचा पुळका आलाय तुझ्या आता. हा. हा, आणि खरकट पाणी त्याच्या अंगावर टाकलं माझ्या मेहुण्याच्या. का ग? हा, अशी काय एवढी भाव वारली? कशाने झालं तुला एवढं हे? मला म्हणतो हलकट. तुझ्या दारात का पाच बोट माझी भिजत्यात का रे हलकट? होय र? हा, बैला बैल भाडे आहे तो बायकोचं ऐकून का तांब्यावरून देतच का बहिणीला आल्यावर? कशाला सणासुदीला तुझ्या दारात उभं राहून राहून माघारी येते. शेजारी पाजारी मला च्या पाणी करतात आणि लावतात तिथनं. आणि तू लागला बाई मला मेवण्याचं तुझ्या हितगुत सांगायला. तुझा मेवना लय शेणा असल्यावानी. होय र? अगं ताई, तू 6 वर्ष माझ्या मस्तकावर मेरे वाटतीच की. होय र? काय तुझ्या बापाचं घर आहे काय? हा, अरे माझ्या बी बापाचं घर आहे. मी राहीन नाही तर जाईन. तुझा काय संबंध आहे त्याच्यात? होय र? ताई, सगळं गाव मला थोतो का लागल्या? का? ती बहीण नांदाय जाते का इथं ठेवतो? अरे होय, पण तुम्ही माझं ना आयुष्याचं वाटोळ केलंय. मग बहिणीने जायचं कुठं? कुठं जायचं बहिणीने? भावाच्या आणि बापाच्या दारात सोडून कुठं दुसऱ्याच्या दारात कशी जाईल? अरे तुझा नवरा लेकर माझा आहे आता तुमच्या गावाला, इथं कवर आहे. कुठं? हा, माझ्या घरी. मला तिथं बघूनच नाही दिलं काय, म्हणूनच तुम्ही इथं मग ते आता राहते. जाऊ दे. हा. तो का आता कमळा वहिनी सुरेखा वहिनी आले, नक्कीच माझं गुणगान गायला काहीतरी आलं आता. आल्यात का? माझं गुणगान काहीतरी गाय दिवा लावल्याने दिसतोय बाबा. नाही, काहीतरी सांगते ना वा बाबा. वा वा. तुमच्याबद्दल काय माझ्याबद्दल वेगवेगळं गुणगान करीच का? आता काय माहिती तो काय दिवा लावलाय ती? काय बोलतात का नाही? आता काय माहिती का बा? वहिनी काय काय व? बोलायसाठी आले. बोलताय? तुम्हाला काय बोलायचं होतं तर मी जातो आता. तू कुठं निघाला? बोल घेतो वहिनी काय. अरे थांब की, ती काय म्हणतात आहे? ती काय म्हणतात ती ऐक ना, थांब. काय बोला वहिनी काय? काय तुमचा भावही असला कसला? हा? काय केलंय त्याने? मला म्हणतोय की पैसा माझा बुडीवला, पैसा माझा बुडीवला. कंच्या काय मला पैसे घेतलं होतं व? हा? आता मला काय माहिती? आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं बा कमळा वहिनी? कोणी सांगितलं? हा, काय आम्हाला काय हाय का नाही काम? आणि मी कशाला म्हणून असलं ताई? आता काय माहिती तुमचं काय ते कवा घेतलं असत्यान तो पैसा? मी कशाला घेतलं? सुरेखा काय तुम्ही सांगितलं काय? मी कशाला सांगू? मग माझ्यावर कसं काय आता ही गोष्ट आणि परत आली? चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. माझी इतकी वाईट बाय नाही मग. काय हा, बघायला मी सांगतो? सांगते मी नाही म्हणतो. काय तुम्हाला. बघतो तुम्ही तुम्ही तेव्हा. मी नाही काय समजून बोलतो. सांगायचं असलं तर नीट नाटक नाही तर बघा मग. हा, होय रे गजा, काय केलंय का कवा काय मी पैसे? म्हणलोच नाही असलं काय काय कारण मला पैसे म्हणण्याचं कारण आहे? असं कसं मी काय गोळ्याच म्हणेन होय तवा? हा? तुम्हाला कमळाने कोणतरी भडकून लावले. कोण वडकून लावेल मला? असलं असतं व्हय जे नाही ती. त्या अमरीने तातेल लावलं असेल तुम्हाला इकडे. तात्या मला नाही माहिती कसलं आहे ती. मग तुम्ही कसं काय डायरेक्ट नाव घेता माझं ताई ते पैसे? आलं काय माझ्या काय या गजेला? कानावर बोलले मी. नाही 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 नाही. मग हे नाही, तुमच्या नाही, दोघीचा असं प्लॅन. बळच कशाला कोण काय म्हणायचंय? अहो पण सुरेखा वहिनी मी नाही असलो काय बोललो. बळच कशाला तुमचं कोण नाही घेणार? आणि त्या अमरीने तातेल राडा केला पुन्हा आणखी तात्या ते मला काय? भेटलंच नाही. अमरने तात्याने राडा केला पुन्हा ह्यांना भडकून लावले. नाही 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 आम्हाला कोणी सांगितलं नाही काय. आम्हाला तिसऱ्या कुणच का मी नाही बोललो ताई, तुझं तू बघ आता मी नाही काय बोललो असलं. थांब 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 थांब, ही मिटव का आहे ती? तसं कसं उठून पळतच लगेच? हा? अरे पण मी म्हणलं ना तुम्ही तर मिटवा. कसं असतं व्हय? अरे गजा थांब की, थांब गजा गजा थांब. उडवून आणा नाही थांब तर गजा. मी बेकारी करीन. अरे थांब, कुठं जातो? हे बघ.
मला काय म्हणलं 50 रुपये देतो. हा त्याच्या भाऊ म्हणलं मला 500 रुपये दे. येडं आहे का काय 500 रुपये द्यायला कुठलं द्यायचं? हो. आता मेला काय मला काय माहिती मी तसं म्हणलं होतं बघू आपण जिथे का मेला अडबी हाल नाही ना जिथे आहे तरी काम कर दाव घेऊन हस नाही का देत मी दाव आणला माझ्या बरोबर कोण नाही तू दाव घेऊन जा मला मार सर बाजू आता तू पहिला ए लक्ष्मी आत्या हा मरतेसला ना अहो माझं पैसे बुडलं त्याने पैसे हुडकतोय त्याला मी झोपलं काही कुठं ना करून तर नाही घेतला बांधलाय का कसा बांधलाय काही माझी मदत करा नाही तात्या काय कुठं तर नाही करून घेतला दोरी पायाला बांधून का कसं काय हो तात्या 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 हो तात्या तात्या काय जे अरे काय तुला तुझ्या मायाला कळतं का नाही नालाय का काय केलं हे मला तू अहो तात्या मी नाही मला वाटलं तुम्ही व्यायाम करताय काय तू कसला व्यायाम आणि काय तुझ्या मायला तुझ्या भंगार अरे तुला काय कळतं का तुला डोक आहे का काय मी आलो इथे हाका मारत. तुझ्या मायला काय केलं हे मी काढतो पायदरवर गजाला का तुला अक्कल पिकल आहे का नाही अरे काय तुला डोक आहे का लागा काय येणे करता लागा तुम्ही कोणाची नाव घेताय तात्या हा आज तुमचा खूनच होत होता कार्यक्रमच होता आम्ही आलो म्हणून वाचला तुम्ही अरे पण माझ्या अगोदर बांधलं होतं पाय मी म्हणतो व्यायाम करतात तात्या आमच्या डोळ्यावर विश्वास आहे आमचा बी अरे आम्हाला पैसे घ्यायला आलोय मी 500 रुपये रोख पाहिजे माझं अरे पैसा पैसा काय करतो रे मरणाचा पैसा आहे माझ्याकडे बँकाच्या बँका भरल्या तर फक्त चेक वर सही केली नाही म्या आणि तात्या तुम्हाला सांगू का आज तुमचा खूनच होत होता काय म्हणतो मरणारच होत तुम्ही आज काय माझा खून अहो आता कामच होणार होत तुमचं काय म्हणतो विचार काय अब्दुल्ल्याला होय राबदुल्या राव तुमच्या तोंडात तुळशीच पानच होता आज काय म्हणतो आणि अमर शेटनं मी आलं म्हणून वाचलं तुम्ही आज असंच पेटवत राहा आणि समोरच्याची भांडणं लावत जा तुम्हाला दुसरा उद्योगच नाही काय अरे गाजी आम्ही कशाला पेडवतोय पण तात्या तुमच्यामुळे दुःख होतंय बरं का मला माझं असं हृदय फडा 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 करतोय अहो तुम्ही जर मेला असता तिकडे गेला असता तुम्हाला कोण होतं का सांगा बरं तुम्ही एकदा म्हणजे फडाफडा करू नका तुम्ही गेल्यावर मलाच कोण राहायचं नाही मग तुम्हाला खाणं द्यायला पण येणार नाही सगळे मोठे मी बारकं होईन असं होईन काय तर अमर चुकलं का बरं का माझं फार चूक केली आता इथून पुढे आयुष्यात अशी चूक नाही व्हायची मग एक काम करा हा. गजाला घोडा लावा अरे भांगार हे गजा
ह्या गजाला घोडा लावल्याशिवाय मला नाही चाईन पाडायचा आता. गजा तुझं नीट वाकडा काढणार नाही. अहो तात्या कवर तुम्ही प्रत्येकाला घोडं लावताय. लाकडे गेली की मसनात. हा चोर जायचं चोरी करून तुम्ही सावाल धरताना म्हणताय तो केलं. हा अरे भिकारडे आहे तुला का लोकाला लावतो गोडन तू म्हणतोय गोडं लावतोय ती. तात्या आज काय मी उद्या आज फैसला पाडू आपण. आज कोर्टात जाऊ पण ह्याला पटांगणच करून टाकू आपण. आज 50 रुपयासाठी राव गावात सगळं सांगतो 500 भेटलं म्हणून. आधी माझं लोक सांगू नको तू. 500 रुपये दे. 500 रुपये दे. 500 दे चल. हा हे 500. ए ए ए हो गाड्या तोंडाच्या. ए हो गाड्या. अरे अरे पैसे बुडवा कोणा शिकला. अरे कष्टाचं पैसे आहेत कष्टाचे. तुम्हाला काय माहितीये काय झालं? काम केलं मी 500 रुपयाने. हा आणि तुम्हाला पाय बांधलेलं कोणी कळत नाही का तुमचा. एवढं काय कुठं जत्रा बघायला गेलता काय. झोप लागली तुम्हाला गाड. अरे जत्रा बघून रातभर जागा होतो ना. मग कस काय माज नका तुम्ही. नाही. अहो तुम्ही त्या अमरचं नका ऐकू हो. अब्दुल हसन अमरचं ना तुम्ही अजिबात ऐक नका. पटाकान कराल तुमचं. माझा विश्वास आहे बघ हे काम तूच केले. काय विश्वास आहे नेमक्या बारक्या पोरासारखं करताय तुम्ही. ओ गाजे भाऊ हा. काय बाबा काय शेटला उडप शेटला बघितलं का होय बघितलं बस काय कुठे गेला काय अहो, काम काम आहे काय काय आमची शेट घेऊन गेली. होय ना हा मग आता त्यांच्याकडे चाललोय काय सांग काय काम आहे ते. बरं तू सांग पहिल्यांदा काय चाललंय. नाही तू आमचं राहू दे बाजू. तू सांग काय तुझं काम आहे. आमच्या शेटचं मी काय सांगू हा? काय सांगतो. काहीतरी हा? गाजा भाऊ माफ करा मी काय रे? काय केलंय अहो, येऊन त्रास देऊन बसलोय. गेलाय मला तो आताच. हो तसं नाही हो पाया पडू का पाया पडतो काय पाया मला काय पाया पडतो घ्या हो पाया पडतो पाया पडायला लागला. हे मुस्कारिया का रे तुला हे शिकवलंय का तुझ्या शेटने अमर शेटने. हा तू साजना भेटलं पुन्हा मी तुला बी बघतो आणि तुझ्या त्या अमर शेटला बी बघतो. तुम्ही आज हात धुवून लागला काय माझ्या माग. आणि त्या तात्याला बघतो आणि त्या आपल्याला बी बघतो. हा अरे काय बोलता तुम्ही काय तुमचं चालत नाटक. तुला निपारला पाहिजे सांग. काय कोणाची कशी नाव घेता. एवढं काय झोपला होता तुम्ही. हा आज तूच केलं हे. तूच केलं. हा. दुर्बीण लावली काय तुम्ही. सीसी कॅमेरा लावलं म्हणजे कॅमेरा आहे का. अरे मी गेलतो लगा जत्रेला. जत्रा केवढी भरली रातभर जागलो आणि बसलो घोरत आणि तुम्ही केला होय हे कार्यक्रम. मग ते बी दोघं तुम्हाला दिसले तर मी बी दिसलो. मग माझं तुम्ही डायरेक्ट का नाव घेतलंय. अरे तोच केलं. हा तोच केलं. काय तोच केलं तोच केलं. हा. हा पटिया तुझं पटांगण करतो मी. हा. गजिया अहो पण चोर चोरी करून गेला तुम्ही नाव कोणाचं घेताय. अरे तुझं अहो तात्या मी नाही तात्या बांधलं तुम्हाला. मी नाही बांधलं तात्या. पाडव्याचं खरं बोल गाडवा. आज गुढी पाडवा आणि नीट बोल गाडवा. अहो तात्या मी नाही बांधलं तुम्हाला. बरं हा? बरं. अरे दूधचं दूध आणि पाणीचं पाणी केल्याशिवाय हे मी तात्या राहायचं नाही. हा, तात्या म्हणतात मला तात्या. त्याच वेळेस खरा तात्या म्हणून मी निर्णय निकाल घेतला. हा, घेतोच. बघा चला बघा मग कोणी केलं ते. हा, कोणी बघतो. वाजवलं ते. बघा हा, तुला माहिती का. तात्या हा. तुम्ही बी त्या आंबरपेक्षा भांगार निघला. मी जातो आता उठून. जा बघ. हा, मला पैसे हा. टाकायच्यात. खरं? त्या आंबरपेक्षा भांगार निघला तुम्ही बी. अरे वा शेती चोर कोणी करता. ओ शेट कुठे गेला काय झपता तुम्ही पण मिळाल्यासारखे. 2 मिनिटं अंग टाकावं म्हणलं तर अंग टाकून देत मला मला दिलं फेकून तुम्ही तिकडं अरे म्हणून उचलून टाकावं ते गेला तुम्ही मारता मारता वाचते का आता. मराय काय रोग आलाय तुला. मग गाडी एवढं गडीन म्हणतो मेला असतो काय काय रोग. बोलताय हो हो राव. शेट काय त्या गाजाचे किती पैसे घेतले तुम्ही काय झालं घेतलं 70 लाख रुपये. काय राव किती गाणगाण शिवाय देते पर सगळं उकरून काढले त्यांनी मागचे. खाली बसा बस इथे. सांगू बसू द्या पळू पळू पर माझा घाम निघला. तुम्ही काय घेतलंय त्याचं नीट सांगा. कुणाचं गाजाचं गजगाला 70-80 लाख रुपये तर द्यायचे आता पतपिढी खोलून द्यायचे. काय का तुला अक्कल आहे का. कुणाचं बॅग तो मूर्ख तो पैसे बुडवणारा माणूस आहे का मी. काय सांगू शेट लय वाईट वाटलं. का तुझा काय हात पिसा आहे का गजा गेला का काढायला? तुझं? तसं नाही रे मग शेटला लय शिवाय दिले. हो शेट असं असतं महाराष्ट्र. पर मागचं उकरून काढलं त्यांनी. उकरून तो खाल्लं का. मी नाही खाल्लं. मग तुला तोंड नाही तिथं बोलायला शेटला बोलते ती. बघित ना मला हाणलं राव. तुझं दात काढला असेल हसला असेल हा पेटलं लावतो गोड तर लावू दे नाही म्हणलं. हो शेट हा. त्यांनी मला हाणलं की राव. काय काय म्हणलं मला सांगा. काय झालं मी पलीकडनं आलो भिंतीवरनं. हा
ते फपट पसारा मला सांगत बस नको. डायरेक्ट काय मला ती सांग. मी सांग काय हा, कुठे ह्याला जायचं जीवरला सांगतो. खडकवाडीत गेलो देवळात गेलो इकडे. तसं नको नाही, आम्हाला. ऐका की. हा, सांग सांग. मी तिथे गेलो का हा. तात्या आणि ते बसलेली तात्याला काहीतरी पोट पुन्हा ते सांग नको. काय काय म्हणलं सांग. मी म्हणलं शेट कुठे गेलं हा तर त्याने असं धरलं असं हल्लं. मग मला कुठं आणतो तू. अहो शेट तसं नाही मी सांगतोय तुम्हाला तुम्ही म्हणला डायरेक्ट सांग सगळे घालूनच आलं काय आणखी गप्ती लागला मला वय शेटचं लय वाईट वाटतं. सगळं हसून बिसून आला असेल हे शेट नाही हो, मला लय हाणलंय का ज्यांनी. बरोबर आपण काम काय करू. जाऊ तिकडे चल. चला त्याच्याकडे. तुम्ही जाता घरी तुम्ही जा लय पाहिजे तुम्ही दिलं बघा हे असंय लागलं पायाला माझ्या अंग काढून घेत मारायला लागला मारायला. तुम्ही दिलं तिथं फेकून कुठं भांडणं फिरणं म्हणलं ना पाय लावतो मागून पळतं. त्यामुळे मी कधी बी कामाला येतून मलाच हाणता तुम्ही. तुला आपण काय करू गजेच्या बहिणीकडे जा. जाऊ. ए जा आम्हीला सांग जेव्हा येतो संध्याकाळी. हा चला ती खायचं परत बघू. ए, ऐक तुझ्या बहिणीकडे जाऊ. बहिणी अशी आग लावू जळूनच खाक झाला विषय नाही. चल, चल. काय आत्या काय नाही बापरे. काय नाही बाबा करते दळण. द्या मी करू लागतो द्या. नाही राहू दे. द्या, द्या, बसल्या बसल्या मला अरे राहते बाबा मी करते राहू दे. अरे आमचं एक काम आहे तुमच्याकडे. हा थांब दळण राहून दे. आता काय भानगडे आले काय ना एवढी मोठे मोठे गप्पा मारती. हा आता गरीबात पैसे काय घेती. हे बाबा कोणाचं गरीबाचे पैसे घेतला होता. हे बाबा. मला नाही पटलं. त्यांनी बोंबावून चालली अरे मी कशाला पैसे घ्यावं त्यांचं मला काय करायचं मला बी हाणलं. तिथं रडायला लागलं त्या पैशामुळे. होय मी म्हणलं आमचं शेत कुठे गेलं तर मला बी हाणलं. हा अरे मी नुसतं त्यांना असं केलं आलेच माझ्या अंगावर. मला काय काय करावं लागलं त्या गजाचं काय मला तर त्या गजाचं काय कळतच सगळ्या नाही. गावात सांगते बहिणीने पैसे बुडवलं बहिणीने पैसे बुडवलं. अरे गावाचं पैसे बुडवून कुठं संसार होता असतो का बहिणीचा. मी तीच म्हणलो आम्ही रडायला होती ती इच्छित. अरे पण मी घे- सगळ्या गावात एकच ना मला ते असल्या ती येतो. अरे पण मी घ्यायलाच नाही की त्याचा पैसा रुपया सुद्धा नाही घेतला. अशी मान घातली त्यांनी. घातली होय अशी. आम्ही तुमच्याविषयी म्हणलो बाबा आता लय चांगली गरीब आहे कधी जगती बिचारी. हा. तर ती म्हणला पैसे बुडवी. काय नाही कामापुरती म्हणले. म्हणलाय होय. बरं मी आता जातो बघा तुम्ही ती बघू आणि आता नाव सांग नका. काय बाबा या गजाला मला तर काय या गजाचं करावा ये करा, उरलं. जाऊ ना मग. मग काय तर काय बाई ह्या गाजीने तर मला याड लावलंय काय करावा आड मोठा हायलय लईच येड्या जातीचा आहे बाई काय पैशासाठी मरायला लागलाय माझं काय करते झालं ना शेपाळी काय हा शेतकरी करला काय ते बी रानात गेले. तुझ्या जीवाला लाज पाहिजे हा अरे तू मला कुशाल म्हणतो पैसे घेतलं बहिणीने मी तुझा पैसे घेतले तुला हेच मारते तुला अरे बाबा मी तिकडून आलेला का माझ्यावर दात धरतीला का काय तू काय काय धरते ना मग माझा पाहुणा अंगात पडूस तुला लगेच मला तो कोणी येत आहे जिद्दी येत आहे ती म्हणताय तुझ्या गजाने तुझं पैसा होतो गजाचं पैशाचं वाटोळ केलं तो गजाकडून पैसे घेतलेला हा पाहिला का अशी कोण म्हणलं असं? हा कोण म्हणलं सगळी दुनिया सांगते चांगलं मुस्कळ दिलेला. काय मुस्कळ की हा काय मी बघतो मुस्कळ बाकीचं मुस्कळ चालू गेला हा? नाही तूच मुस्कळ आहे आलाय मला आता तुलाच मुस्कळ ते भागा 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 ते आगरच्या हिंद सगळं फड 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 अरे फड पण तुला कळलं पाहिजे ना माझं नाव घ्यायला तू का घेतो माझे नाव काय नाही नाव चेक करता बायला काय तर मूर्तीला चेक गावता म्हणतोय मला अरे बा, काय बोलणं नका करू भावाला. एवढे चेक करायला मुकली बाहेर हा आणि गेल त्यामुळे साखर दोन दिली संपली काय ती कशी साखर पूजा मग साखर करून दिली आहे. हा? त्या बी नाही काय नाही तिकडे बघू देत आजच्या पुरता येतोय माझ्यापाशी ताये 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 करीत अरे बाबा रवाना चहा नाही अरे खाया पुरता येतो तेवढा फक्त संध्याकाळ सकाळ ताये केलं खरं काय एखादी भाकर केली असली तर खाया पुरताच तेवढा येतो ताय ताय करतात ताईचं गुण गावात अरे पण ताई बाबा चहा करावं लागतो ताई चहा प्यायचा ह्याला हा बाबाला चहा माझा चहा पे आणि इथलं उठून लगेच जा गावात आणि लगेच गावात चहा चौघाला सांगायचं हे माझ्या बहिणीने माझं सगळं घेतलं माझं पैसे घेतलं माझी जमीन घेतली तुला बहिणी देत लोक त्याचं ऐकत बसती कशाची लोक बाई किंवा का मला डोक्यात फिटफिट बसते का कोणाचं काय ऐकायला अरे पण लोक बोलल्याशी तू बोलल्याशी लोक बोलतात का लोक उद्या काही म्हणतात तुला कशी कशी म्हणतात लोक काय तुझ्या दारात काय म्हणून काय मी आणि तुझ्या दारात जरी असली तरी तुला कशाने छेच्या कपाची नाही मला अशा तुझ्या सोड लोक काही बघतो आता सोड येतो इकून तिकून कर की चेक आहे
करकी भाकर ताय करकी आमक ताय हा ताई ताई म्हणून मला ताई म्हणतो गावात गेलं की ताईचं भेटत पिटीत ताईने असलं बोलत नाही तुला लोक बडकी देत हा, आहे लोकं- बडकी कोण मागणार मग तू आता उठून जातो का इथनं का पण तुझ्या डोक्यात अरे कमाल झाली, आ! हे मला कळा नाही तुम्ही इकडची तिकडं तिकडची इकडं का करताय तुला वाटतं का भांडण लावतोय मी नाही शेठ तसं नाही तुमचा विश्वास आहे माझा अरे मी त्या गजीच्या अद्दल मोडा जातो गेलतो रे मी असं आहे का काय करतोय माहिती का आणि ते कालच्या वारी करा गेलतो हो, गेलेला. गेलतो म्हणा मग ती गजा काय करतोय 1,500 रुपये त्या मालकाला मागायचं 1,500 मग काय कामाची पद्धत आहे का 15 मिनिटं झाली काय ती शेतकरी त्याच्या मारण्याने मरायला लागलाय उलट त्याला आपण मदत करायला पाहिजे मदत. ते अन्न पिकवतोय आपल्याला खायला घालतोय पण ही मला 1,500च घे ह्याच्या अद्दल घडवण्यासाठी मी एवढं केलं दिलं तर किती 150 रुपये दिले तिने आणि त्यांच्या घरती 2-4 माणसं होती आम्ही तिघं होतो 10 मिनिटं झालं मग तू किती दिन पैसे सांग बरं 150 तरी कुणाला पैसे द्यायचे शेतकऱ्यांनी मग मग आपल्याला हे पटलं नाही म्हणलं गजाला अद्दल घडवावं आणि शेतकऱ्याला साथ द्यावं हीच आपलं काम आहे शेठ तुमचंच बरोबर आहे शेतकरी जिवंत तर आपण आपण जिवंत जिवंत. हा तो खरा शेतकरी राजा त्याला साथ करायची आपण मी शेठ तुम्हाला साथ देऊ कोण आहे राम रे काय केलं अवतार ही अमर अरे अरे वाटत गुप्त सुरलं माझ्या अंगात आईने बोलले तुझ्या अरे काय होतं तुला घेऊन जा ताप आलं बघ. चल, चल. घेऊन जा तुझं घेऊन जा घेऊन जा अरे शांत राहा भाऊच्या काय झालंय तुला ते घेऊन जा घेऊन जा अरे भाऊच्या गाड गेला का घेऊन जा घरी घरी नाही अरे काय झालं तुला बुधनेर तर भाऊच्या तू दवाखान्यात घेऊन चल अरे तुला अरे अरे भाऊच्या किती गाड्या उतरतो माहिती का काय झालंय त्याला कुत्र्याने हातला मला त्यांनी आता भावच्या झाल्या अंगात ते हात कुत्र्याने मला मी नाही येणार आता काय झालंय पण त्याला त्याच्या येते अंगात आला का तुला भूक लागलंय का त्याला लागलंय त्याला लागले लय हात ते गेले सर्वांना त्याला नाही भूत लागले ह्याला भूत लागले ते अडकता राव दिवस आपल्याला काय तुला माणसं बिनसं दिसतात का नाही बोलला असता की ना भाऊचा हातात आई काय अहो तुम्ही आळी पाळून जावा दोघं जण अरे चलतो पण म्हण नको अरे, हो. सर्वांना काय तुम्हाला धरा म्हण नको धरा त्याला चल तू चल पुढे ते हात ते अरे चल आम्हाला दाव काय झालंय ते बघू भूतच लागलंय का नाहीतर तुझंच भूत असं माणसं काय गंमत करतात का? पळून जाईल ह्याचा चल काय वास आहे? चल जाऊ बरं आम्हाला काय झालंय त्याला आला काय ह्याला भूत लागले चल. वाटतंय? बघा किती हो भाऊ हाय 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 खरंय 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 खरंच की बघा ते डोळं कसं करतंय आम्हाला दाणार द्या आला का? कुठली हाडळ लागली ह्याला भाऊ भूतच लागलेलं दिसतंय का काय माझा मुका बिका घेतोय इतक्या जवळ. अरे तो का ते कसं करतंय हात य करतोय बबरूवांना कुठे ये कुठे ये कुठे ये कुठे ये? हे ऐक आपल्याला काही तिकडे जायला नाही ग हा अमर म्हणजे आम्हाला कापता का तिथं अरे ऐकून तर घे की त्याला देवराशीची गरज आहे त्याला अमर हा. त्याला का 1000 रुपये देतो त्याला लगा तेवढं दिवृषी आणून बघ करला का नीट नाही बाबा होय भाऊ आपण ते कुठं काशी करायला गेलं तर राव नाही हो सचिन भाऊ आपण काय जाणार स्टेजवर म्हणलं की तुम्ही सत्तरांच्या उचले आम्ही होतो नाही बा आपलं काम करणार मी लगा अमर नाही तेव्हा तुला सांभाळूनच घेतोय की आम्ही आपण ते हात पाय मारणार पाहिलं का? तुम्ही तिथवर माझ्यावर चला आणि तुम्ही काय परिस्थिती बघा मग बबरूवांना, चला तर बघू काय होतंय मग निर्णय तू ठेवा चल बाबा पुढं आधी आणि चल. नको बाबा
मला वाटतं ह्याला चांगलंच गोलमाला दिसतंय कसं करतोय तो का ते कसं करतो पुढे लागा तुझा जोडीदार आहे आम्हाला गोलमाडा लावतो काय अहो, ते मारते मला नाही मार तू पुढे ए रामर एक बापाची आणि एक आईची काय भानगड आहे काय म्हणतो तरी म्हणलं बांगल्या पुढच्या चपल्या कोण नेतय तरी म्हणलं ग्रामपंचायतीचा पैसा जातोय कुठं बरोबर आहे बरोबर नाही मध्ये चप्पल अरे नाही काय करत चल भाऊ आहेत की सगळे सचिन भाऊ हो का तुम्ही गावचे सरपंच आहे पहिली जबाबदारी तुमची पुढे जायची हा बरोबर आहे बरोबर चला आहे. पुढं. तुम्ही पुढे हो बबरावांना 2 नंबरला बाहुल्या डेअरिंग बाजाय बाहुल्या डेअरिंग बाजाय गुत्ताची बाजू आहे हे आहेच की गाव सांभाळ आहे काय होतंय आटलं म्हणलं की आम्हाला तुम्ही पुढे दाखवते पंतरवाळा उचलायला ए भाऊ मग ते बरोबर आहे चल पुढे हा मारतो आता का भाऊ मागच राहतो तुम्ही मला सोड नका बरं गावात जबाबदारी भाऊवर चल पुढे कसं करते डिस्काउंट अरे सगळी तयारी करून आलोय आणि तुझं बुध बी काढणार आणि त्यांनी सांगितले 1000 रुपये देणार केवढं आणणार आहे मी आणि तुला नीट बी करणार आहे त्रिमूर्ती साक्षात सरपंच बबराव अण्णा आणि पट्ट्या अमर कळलं का दाखव या रे दाखव या ना सचिन भाऊ मी काय मेला येतो सचिन भाऊ सचिन भाऊ भाऊजा तुला बायको बघितली मी तू माझी बायको अरे मी नाही नको माझं काय करे परमेश्वर आहे पुरुष आहे माझी बायको माणसं मत नाही तुम्हाला वा सरपंच असा तो तुमच्यासारखा दावा तुमच्या चरण मला पाया पडतो आता काय झाले तिथं कापून आलो आहे मला ढकलून मला का त्याचं कसलं भ्या वाटत होतं हा आम्हाला मला मी वाटत नाही वय नाही काय नाही झालं पळून आलो मी पण त्याला बायकोचं नाव खाली पप्पी घ्यायला लागला माझी ती इज्जत माझी जात स्वतः राहिली पण ती जाऊन द्या कळला काय की तुला बोला 1000 रुपये द्या दिवशी येतो घेऊन आणशीन का पण तिथं पोत्रा झालाय की पात्र नाही मला पैसे द्या करतो मी सगळं पैसा आटल्यावर सगळं होतं हो 500 द्या चला दे मला पण आणशीन का त्याला देवऋषी विश्वास नाही तर जातो मी तुम्हाला तर कुठं पदार्थ द्यायचे होता ग्रामपंचायत हाणलेलं पैसे द्यायचे राहू दे मग नाही अहो हाणलेलं म्हणजे काम केलं तुम्ही आता सगळे घेताय सगळं तुम्ही मला माहिती आहे बांधारायची तर तुम्ही स्वतः करताय राव तसं नका म्हणू गावा पुढे नाही राव पण तुमच्या नंतर मीच आहे घेऊ हो का घराचा सरपंच 500 रुपये बासकी होत्या की तेवढा 500 रुपयात कामाला माहिती देते का तुला एक असं ना माझ्या पुढेच तुला असंही वाटतं देत खरेच काही जरा आणि येतो घेऊन मी गावात मीच येडायचं ओ तात्या चालवर खपचन अरे चाक जरा खाली वर करतोय वय राहिलं का तुमचं त्याला गावात किती कुठं माहिती का काय रे अहो ती भाऊच्या नाही का हा त्याच्या आल्या अंगात काय म्हणतो वर्गणी गोळा करायची बर सरपंचानी 500 दिलात 500 काय म्हणतो आणि सरपंच मला म्हणलं गावात सांगत मी 500 दिलात म्हणून माझी मी पिकवलं पाहिजे पैसे मला माझी ग्रामपंचायत किती आरत्याच्या हा पट्या पैशावाला आहे काढा काढा ऐ! मी सरपंचाला म्हणलं हा. हा. आज सरपंचापेक्षा जास्त हे बघ 1100 रुपये वाह! हे, शाबास चला नीट करू आपण सरपंच खूप चांगलं एवढं तोंड पाडू आता आता त्या आमऱ्याने 1000ला टाकले 1000ला मग काय लाखात बोलायचं असतं 1000त नसतं आमच्या नानाने मागच्या आठवड्यात 5 लाख वाटलं 5 लाख गावात किती 5 लाख जत्रेला तर असला खर्च
लय खर्च केला नानाने. आणि काही कापड ही मला घड्याळ ती टोपी नानाने मुंबईवरून आणली आपण. तुम्ही हजाराचं तोंड पाडून वर्गणी दिली का? दिली नानाने वर्गणी तर पहिल्यांदा आमची असती, कोणाची नसती, पण आधी नानाची वर्गणी असती. किती दिली? नानाने आकडा मला सांगितला नाही. कसं असतंय उग असं नाही का कमी जास्त व्हायला नको म्हणून नानाने आपलं दिले असेल. पण जास्त देणार नाना 10,000च्या तर पुढे दिले असेल मला माहिती. 11,000 10,000 का वर्गणी मीच करतोय, पैसे माझ्याकडेच आहे, यात्रा मीच भरवणार आहे. अरे तुझ्या नानाने दिल्यात 11 रुपये. 11 रुपये दिल्यात 11. तर मी 3 शून्य लिहायला विसरला चाल त्याच्या पुढे 11,000 असती वर्गणी नानाची, 11 रुपये नसती. होय बरं दिली का 11? गाव कोणाला सांग नका दिली 11 तरी. ही नानाचं डोकं वेगळं असतंय. नानाने मुद्दाम केलं असेल तसं. नाना बरं जाऊ द्या. हो का मागच्याच आठवड्यात जेवढं कर्ज होतं ना सगळं नील केलंय नानाने. सगळ्याचा रुपया देऊन टाकलाय. माझ्याकडे बी जेवढं होतं का लोकांचे ना मी सगळं देऊन टाकलंय. कोणाचाच पैसे ठेवून नाना थांब वर्गणी तर लय देतात नाना. हा बबरूअण्णा बोला की. हा तेवढ्या का आहे की काय माझ्यापाशीच आहे. हा पैसे आवडले आल्यात आत्ता त्याच्याकडे पैसे. आत्ताच मला सांगत होता नानानी गावातलं एवढं एवढं कर्ज दिलं हिन तीन. आणि त्यांनी वर्गणी आपल्याला किती दिली व? हा मी त्याला म्हणलं आता 11 रुपये दिली. नाही ते म्हणतो 11,000 असेल. त्याच्याकडे या लवकर मी इथंच थांबलोय माझ्यापाशीच आहे. आहेत ना तुमचं पैसे? हा या देऊ का त्याच्याकडे फोन? हा देतो थांबा. ए दर फोन आला का? धर ना आता. पैशाचं नाव काढलं की गेलं की पळून. बबरूअण्णा गेलं ती पळून. हा चालतंय ठेवा. काय माणसं फसवत्याल काय मला त्याचा नाना. तरी रुपयाची गोळी खात नाही. 11,000 द्यायला लागलाय. राहिलं थंड प्या एवढं. बोलतोय पिऊन टाकी घ्या पिऊन. ए 7:30 काय रे पाय का मला झोपलो मी. आता तुला काय लाज बीज वाटते का? मग का पाय वाला झोपलो का मी घाबरलो ना. तुझं काय डोळं खपललं का काय? काय झालंय? मी वळल्यात व तुझं पाय. मग कोणी ओढलं? हो तात्या तुम्ही बोललेत की पाय. आणि हे 7:30 कोण आणलंय काय सगळे इथं? नाही चांगलं पोरगे. गज्जू हा नाही चांगले नाही आता काय तात्या हा ही लय नालाय का ह्याच्या नका नादी लागू. काय त्यांनी बहिणीची माझी ताडतोड केली भांडण लावले घरी. हो हे माणूस लय येड आहे. गजू भाऊ म्हणून नाही गज्जू शेठ म्हणतोय मी आज. आज शेटवर आलाय गजू शेट. हो तात्या लय भारी माणूस आहे. जमीन बळकावली ना? जमीन नाही अहो जमीन दिली बहिणीला. त्याने? ऐका की अहो ही माणूस इतकं भारी ना उभं करायला ग्रामपंचायतला पुढच्या बारी सरपंच करून टाकणार आहे. मी सचिन भाऊ देखत सांगितलं म्हणलं गजू भाऊला सरपंच करायचं. आईले एक खरं सांगतो तुला. हा राग नाही यायचा ना? नाही राग नाही. हे जरा रेडी पैसे जप्त होईल. आवड सगळी मतदान माझी त्याच्याकडे दिलं तर आज सरपंच इथलं पुढं आता तुम्ही. हो पण तुम्ही मला उभा करा. कोण कलेक्टर आहे का गावचं जिल्ह्याचं? आपण मला उभा राहायचं नाही. तुम्ही कोण माहिती तुला का लागलाय? बरं नाही नाही तुम्ही काहीतरी घोडा लावाय दोघं जण आलाय. तात्या तुला बायको नीट बोलत नाही का? हा हा अहो तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बायको नाही मला माझ्याकडे हाणलो ते माझा वैयक्तिक प्रश्न आहे घरातला. हो पडचण खाली पडचाल ती जाऊन द्या. ऐका की हो एकरभर जमीन तुझं नाव करून टाका आणि आपल्याला काम करायचं आता. काय कोणाची करतो ना? तुमची ज्या एकरभर त्याला देऊन टाकू आपल्याला ती भाऊजीचं बघायचे. खातेला का तुकडं सकाळी खाऊ नाही नाही का तुम्ही पुण्याला जायचं आहे. द्यायची का नाही तुम्हाला? तुझे शब्द दिले. 2 एकर द्या 2. गजे भाऊ तात्या थांबा जरा. गजे भाऊ तिकडे पोत्रच व्हावं लागेल तुम्हाला आज. काय काय पोत्रच आणि तुम्हाला मी पोत्राच दिसतोय काय? पोत्रात नाही राव पोत्रात ना तुम्ही बाहेर दिसताय. पण आज
आपल्याला पत्रच बनायचं, आपल्याला नक्कल करायचं. अरे पण मी पोत्राच नाही, मला काय येत नाही, मला काय केस नाही तर ही काय आहे मग? हे पोत्राची केस आहेत काय? अहो पण व्हायचंय पत्रात आपल्या भाऊच्या. अहो पण मला येत नाही ना पोत्रात. बघितलं की असलं. कुठला पोत्रात करून दुसरा आणून देऊ का तुम्हाला? नाही आपल्या सचिन भाऊनी वर्गण दिली ना, हा. 100 रुपये देतो म्हणलं तुम्हाला. किती? नाही म्हणतो नाही तुमचं आहेत 1100 हो. आम्ही वर्गण गोळा करून दिली, तुम्हाला द्यायचंय. त्या भाऊच्या आल्या अंगात नाही वर्गण माझ्या आधी तुम्ही गोळा केले काय मला द्यायला? जत्राची वर्गण नाही, पुढे 8 दिवसांनी जत्रा आहे आपली. जत्राची नाही करायची. हा. जत्रा आपली मग आता काय रविवारी. म्हणतात? त्याने 11 दिल्या, सरपंचाने 1000 दिल्यात. ती जाऊन द्या, 100 रुपये देतो तुम्हाला. पत्राचा तुम्ही हे करा. रोल कर. तुम्ही पैसे किती दिले? ए थांबा, काच्या. थांबा. तुम्ही पैसे किती दिले? नाही पैसे नाही काही. 11 दिलेत म्हणले. 100 दिल्या तू. 100 खात्यात निकाला किती? घेतलं 110 रुपये दिले. बघा 110. तुम्हाला करायचं का नाही सांगा मग. अहो पण तुम्ही बाकीचे पैसे ठेवणार कसे मग जवळ? ती पत्राचा देऊ की कोणत्या तरी? ते सांग त्याला 1100 दिले. देतो 1100 रुपये. नको लफडा तुला करू. 500 रुपये देतो आम्ही, पण कालवा करू नको. म्हणजे मला 500 देणार आणि तुम्ही बाकीचे दलाल खाणार 1700 रुपये. चला जाऊन दे. हे अरे आमचा काय धंदा आहे काय लागा ते? तात्या, चला आपण काय करू, दुसरा माणूस आम्ही आणतो. नाही ना, तुमचं लगा हाण मारून मला लगा तुम्ही दानताय कमाल करतोय तुमची. बरं आता मी पत्रात झालो, हा. पुढे काय करायचं सांगा? अरे त्या भाऊजीच्या आल्या अंगात, त्याला नीट करायचं आणि दुसरं नीट काय करायचं करायचं तेव्हा? ना. गावासाठी काय आहे का नाही तुझं लागा? आणि मी भाऊजीच्या अंगात आलोय आणि मी ते काय करायचं? तिथे जाऊन तो वाजवायचं. वाजवायचं, विचारायचं कोण आहे तुझ्या अंगात, विचारायचं आपण. घासा कुटक्याचं बघायचं. तुला कळतं का नाही लागा काय? सचिन भाऊचा फोन आला, तुम्ही काय बोलणार नाही, सचिन भाऊ बोल. बाकीच्या हलक्या फुटल्या काय? हा सचिन भाऊ, अहो केली वर्गाने गोळा आम्ही राहू करतोय. तुम्ही काळजी कर नका आणि भाऊच्या नीट करतो. हाय आमच्या हातात. चालतंय ठेवू का? ते बी म्हणतात की मला पोत्राच करा. दिसतात का नाही? आता माणसं दिसल्यावर पोत्र नाही का? ऐकून घ्या. नाही तुम्ही पोतरा 1 नंबर शोभणार. ऐकून घ्या. आणि रायरन सुपर फास्ट प्लस असं रायरनचा करतात होती, बिझनेस त्यांचा. काय म्हणता? म्हणजे माणूस दिसला की ते पोत्राच. आता तात्या मला दिसतात, खासदार बॅरिस्टर तात्या असे दिसतात. हा, चला उठा चला चला. तिथे ते माणसं जे लागले मरायला आपण कोण. अरे नाही भाऊजाला बघ तेवढं तुझ्या हातात यायला काय जीवदान द्यायचं काम. चला बरं काय पैसे बघू? देतो की पैसे काय लागा? पैसे मरायला नाही. लागला बाय तेव्हा आकाकडे देतो. तुला सगुण मला होईल एवढंच करेल मी, जास्त काय करणार नाही. हो, सगुण हाताकडे देतो पैसे आम्ही. हा सगुणा. चला उठा चला. काय करतो? कुठं जायचं आता? चला त्या लिंबाखाली बसलाय ती. बोल कोण आहे तू? मी होय? हा मी सांगतो पण मला आधी माझं काय बोल? मला माझं खातं द्यावं लागेल. देऊ देऊ ना? हा बोल काय बोल पाहिजे? सांगतो. बोल लवकर द्यावं लागेल ते पण. बोल होय लगेच बोल. बर. तर मग ऐक, मग माझे पैसे घेतो. माझ्या अंगात आले 1500 रुपये. बघितलं आगात आले म्हणते ही. माझ्या अंगात आले. माझ्या अंगात आले. थांब ना. वाजवा मी अंगात आले माझ्या. मस्त. बोल मी हा कोण आहे ते सांगतो पण मला माझं खातं द्यावं लागेल. नाही येत.
आता तुझं काय आता देत नाही माझं नाही देत. तुझ्या दारात बांधला घोडा काय तुझ्या दारात बांधला घोडा घोड्याने खाल्ली सुपारी मला माझं खाजं नाही दिलं तर एका रात्रीत करेन तुला भिकारी मला माझं खातं द्यावं लागेल देतो बाबा. थांब पैसे घेतो का माझ्याकडे? थांब माझ्या अंगात आलं या. अरे काय बोल वाजव चल ठोक. मिटून टाकते तर काय असेल ते? काय पाहिजे तुला मला माझं खाजं पाहिजे देतो देतो. हा ओ महाराज ओ महाराज खोटं बोलते राहायचं अंगातून पिंगात काय नाही मला बघू दे काय ते हा मग ह्याचा माझ्या मोबाईल आईला हाक मारू दे ठेव का मोबाईल एक देऊ का पिकुली जागा भरायचं ए, माझं मोबाईल. फोन येतो माझ्या बायकोचा फोन येतोय हाच म्हणले बाई नीट कर आई बाळाला बोल काय तुझ्या अंगाची तेर मग धरणं हे खर्च. बोल काय खरं काय झालं काय झालं बोल सांग काय झालं? ए, मला हाणू नको बोल काय झालं बोल खर्च. मला हाणू नको तुला काय झालं सांगतो कोण काय कोण आहे तुझ्या अंगात? पावसाची सरी पडली पत्र्यावर वरून हा मला माझं खाजं नाही दिलं तर एका रात्रीत तुझा सासरा जाईन मरून भूतक्यात खोट आहे तू घाबर नको बर बर अरे तीर सोड नको नाही सोडले फक्त देवावर विश्वास ठेव ठेवला आई बापावर विश्वास ठेव ठेवला घरादारावर विश्वास ठेव ठेवला आणि सुखाचा परपंच कर पण माझ्या अंगातलं भूत काढ तेवढं गेल्या भूत पळून गेलं का होय, बघ गेलं. कोण आहे माहिती तुला होय. गजा आहे गजा ही गजा? तुला कोण अरे कशाला मी कशा भेटतो तुला काय दिसलं काय कुठं काय दिसलं मला भूत पिसलं होतं कुठं हो. त्या वड्यात 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 होय कोण होत कोण होतं काय दिसलं नाही बोल ना बघ. पोत्राच होतं पोत्राच अरे पोत्राजला का मी गेलतो कार्यक्रमात तिकडे अरे क्रमाल गेलं त्याच्यात तू होता काय मग तुला काय तू ही मला वाटतं भूत झालं या काय अरे, नका. कळत नाही काय तुला भाऊजी काय खरं नाही तुझं. ऐका भूत बीत काय नसते चला ह्यो की कोण आहे बघ गजा गजा. हो ना, गजा भाऊ. अरे तुझ्या का भूत राहिला का नमस्कार मित्रांनो आम्ही केलेला हा एपिसोड तुमच्या मनोरंजनासाठी केलेला आहे कुणाची भावना दुखण्यासारखं काही केलेलं नाही आहे चुकून नजर चुकून काही शब्द गेला असेल तर आम्हाला आमच्या सर्व कलाकारांना माफ करा हीच विनंती आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद